कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत असणाऱ्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेतील सर्व अधिकाऱ्यांसोबत ताराबाई पार्क इथल्या निवडणूक कार्यालयात आढावा बैठक घेतली। बैठकीला आयुक्त तथा प्रशासक के मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या। बैठकीमध्ये श्री महालक्ष्मी मार्केट, सरस्वती टॉकीज इथल्या दुकानदार आणि गाळेधारकांचे प्रश्न, फेरीवाला संघटनेचे प्रश्न, लाडपागे समिती शिफारशीनुसार कामगारांच्या वारसांना वारसा हक्क नियुक्ती, थेट पाईपलाईन योजना, शहरांतर्गत पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, आरोग्य आणि स्वच्छता, राज्यस्तरीय नगरोत्थान 100 कोटी रस्त्यांची कामं, कसबा बावडा इथल्या शाहू गृहनिर्माण संस्था, दत्त मंदिर व संकपाळ नगर झोपडपट्टी संदर्भातील कामं, मान्सूनपूर्व शहरांतर्गत नालेसफाई आदी कामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व समस्या त्वरित सोडवाव्यात अशा सूचना आमदार पाटील यांनी केल्या। थेट पाईपलाईनमध्ये आयसोलेटर बसवण्याबाबत 4 महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांना सूचना देऊनही अद्याप आयसोलेटर बसवण्यात आलेले नाहीत। तसंच शहरांतर्गत असणाऱ्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेबाबत आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। लाडपागे समिती शिफारशीनुसार कामगारांच्या वारसांना वारसा हक्क नियुक्तीबाबत प्रशासनानं पत्र देऊनही नियुक्त्या प्रलंबित आहेत, त्यांच्या नियुक्त्या कराव्यात। सरस्वती टॉकीज इथले दुकानगाळे संबंधित गाळेधारकांच्या तात्काळ ताब्यात द्यावेत। मान्सूनपूर्व शहरांतर्गत नालेसफाई आणि कचरा निर्गतीकरण करण्यासाठी 1 दिवसाची मोहीम निश्चित करावी। या मोहिमेत शहरातील सर्व शाळा कॉलेज यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घ्यावे अशा सूचना दिल्या। कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमधील 100 कोटी रुपयांच्या रस्ते कामाचं पुढच्या आठवड्यात आम्ही क्वालिटी चेकअप करणार असून या रस्त्यांची सर्व अपूर्ण कामं पूर्ण करून घ्या अशा सूचना आमदार पाटील यांनी या बैठकीत केल्या। बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, उज्ज्वला शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, प्रशासन अधिकारी RV कांबळे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते।